मठाची स्थापना 24 डिसेंबर 2000 साली झाली। आज आमच्या मठाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे। दर गुरुवारी म्हणजे येतेच गुरुवारी स्वामींच्या मठात खूप प्रसन्न शांतता वाटते, खूप वाटते। मजा म्हणजे मठ जिकडे आहे तिकडे बाजूला सगळे ख्रिश्चन वस्ती आहे, तरी पण स्वामींना तिकडेच यायचं होतं आणि तिकडेच छोट्याशा जागेत हा मठ निर्माण झाला। चंदेरी वर्ष महोत्सव फारच सुंदर असं इथे पार पडत आहे। साती पादुका एकत्र आलेल्या आहेत असा हा दुग्ध शर्षरायोग फार कमी लाभतो आपल्याला। मी परदेशात राहते पण मला स्वामींनीच बोलावून घेतलं असं मला वाटतंय त्यांचं दर्शन घ्यायला। मी गेलेले गोरेगावला आणि गोरेगाववरून रिटर्न आले, कारण त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे ऑप्शन नाहीये, तुला इथे यायला लागेल। त्याच्यामुळे मला हे फुल सिच्युएशन आणि दृश्य बघायला मिळालं। विलेपार्ले स्वामी समर्थ मठाला 25 वर्ष झाली आहेत। स्वामींचा 25 वर्ष या पार्लेकरांना आशीर्वाद मिळाला आहे। गौरीकंठक मठाची विश्वस्त आणि खजिनदार स्वामीने माझ्या बायकोलाच माझ्या डोक्यावर ठेवले असल्यामुळे हा मठ अतिशय व्यवस्थितरित्या चाललेला आहे। विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थांचा मठ हा मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक आहे। मन प्रसन्न होईल असा हा स्वामी समर्थांचा मठ आहे। या मठाच्या चंदेरी वर्ष महोत्सवानिमित्ताने विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। आमच्या मठाची स्थापना 24 डिसेंबर 2000 साली झाली। आज आमच्या मठाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे। श्रद्धा, चैतन्य, शारीरिक, आर्थिक, मानसिक बळ स्वामीने इथे सर्वांना निर्माण केलेले आहेत। अनेकांना ज्या ज्या समस्या आहेत त्या स्वामीने दूर केलेल्या आहेत। आमच्या मठात स्वामी चमत्काराचा, साक्षात्काराचा, कृपा आशीर्वादाचा अनुभव प्रत्येक भक्तांनी घेतलेला आहे। आमच्या संस्थेच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व भक्तांकडून भरपूर शुभेच्छा। मला लहानपणापासून भक्तांचा खूप आवड आहे। स्वामी समर्थ खूप अनुभव आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी मला कुठे ना कुठे दिसतातच। म्हणून मी दर गुरुवारी म्हणजे येतेच गुरुवारी स्वामींच्या मठात खूप प्रसन्न शांतता वाटते, खूप वाटते। भारतीय प्राचीन वेदचारण गुरुकुल आणि श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तांसाठी गुरूंच्या पादुकांचा पवित्र दर्शनयोग सोहळा लक्ष्मीनारायण ग्राउंड विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता। नमस्कार, मी श्री विनयकंठक स्वामी मठाचे विश्वस्त आणि सेक्रेटरी। ही माझी बायको गौरीकंठक मठाची विश्वस्त आणि खजिनदार स्वामीने माझ्या बायकोलाच माझ्या डोक्यावर ठेवले असल्यामुळे हा मठ अतिशय व्यवस्थितरित्या चाललेला आहे। 24 डिसेंबर 2000 ची मठाची स्थापना झाली। 7 जून 2001 ला स्वामीने तेजोमय प्रकाशात आपले दर्शन आम्हाला घडवले। हा म्हणता आता 25 वर्ष झालेली आहेत। अपार भक्तजन स्वामींच्या मठात येतात, त्याच्या अडचणी दूर होत आहेत। यापुढेही स्वामी सर्वांवर कृपा करो, त्यांना आयुष्य, आरोग्य, सुख, समाधान लाभो ही स्वामी चरणी विनंती। भक्त हो, बोला स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी आज मठाला 25 वर्ष पूर्ण झाले। या निमित्ताने हा मोठा सोहळा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे। सर्वांची कृपा असेल आणि लवकरात लवकर मठा वृद्धिंगत व्हावा ही आमची इच्छा आहे। सर्व भक्तांनी आता बघाच असतात तुम्ही इकडे सर्व भक्त येतात दर्शनाला, सर्वांना त्याचा अनुभव आलेला आहे। अशीच कृपा आमच्यावरती महाराज करतील ही आम्ही आशा बाळगतो। श्री स्वामी समर्थ शंकर महाराज आणि सगळ्या या देवतांच्या परिवाराच्या कृपेने हा 25 वर्षाचा हा चंदेरी वर्ष महोत्सव फारच सुंदर असं इथे पार पडत आहे। आणि फक्त
हे सर्व जे ट्रस्टी इथले आहेत त्यांचे भक्तिभाव आणि त्यांची जी शुद्ध मनाने ते जी भक्ती करतात आणि सगळ्या स्वामी भक्तांची जी सेवा इथे चालते आणि स्वामी भक्तांना जे इथे प्रचिती येते त्याचं हे फळ इथे दिसत आहे. इथे जो सकाळी आता लघुरुद्र झाला आणि सगळाच कार्यक्रम चाललाय याच्यामध्ये खूपच स्ट्रॉंग स्पिरिच्युअल वाइब्स इथे दिसून येतात आणि स्वामी समर्थ, आई जगदंबा, शंकर बाबा, बाळूमामा या सगळ्या भक्तांना खूप खूप सुख समृद्धी, ऐश्वर्य आणि चांगलं आरोग्य देवत सगळ्यांचं खूप खूप कल्याण करो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज पार्ल्याच्या मठाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि गेली मला वाटतं 25 वर्ष मी या मठात येतोय. श्री विनय कंटक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी गौरीताई यांचे खूप म्हणजे अतिशय खूप परिश्रम या मठासाठी आहेत. रात्रंदिवस त्यांचं कार्य या मठासाठी चालूच असतं आणि आपण आता बघता गौरीताई आणि विनयजी ही प्रत्येक व्यवस्था कशी झाली कशी नाही झाली याच्याकडे बारकाईने त्यांचं लक्ष असतं आणि आमचा एकदम घरोबा आहे. आणि पार्ल्याच्या मठाचं वैशिष्ट्य असं की इकडे जास्त सोहळा वगैरे नाही, कारण म्हणून मला हा मठ जास्त आवडतो. कुठल्याही कपड्यात तुम्ही या, कसे या, दर्शन घ्या आणि जा. आणि एवढा छोटासा मठ आहे पण इकडे हिलिंग खूप आहे. म्हणजे जर आजारी माणूस असेल तर प्रार्थनापूर्वक इकडे येऊन जर प्रार्थना केली तर मला असं वाटतं बऱ्याच जणांचे आजार कमी झालेले आहेत. तर आज 25 वर्ष या मठाला झाली. माझ्याही लग्नाचा वाढदिवस आज. त्याच्यामुळे जेव्हा मला विनयजींचा फोन आला की तुम्हाला हे करायचंय, आपल्या पूजेला बसायचंय पहाटेपासून आणि संध्याकाळी गायन सेवा करायची, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आणि मजा म्हणजे मठ जिकडे आहे तिकडे बाजूला सगळे ख्रिश्चन वस्ती आहे, तरी पण स्वामींना तिकडेच यायचं होतं आणि तिकडेच छोट्याशा जागेत हा मठ निर्माण झाला. ख्रिश्चन वस्ती असून सुद्धा मी प्रार्थना करतो की ही 25 वर्ष झाली, अजून 25 वर्ष 50व्या वर्षी सुद्धा आम्ही पुन्हा येऊ, पूजेला बसू आणि गायन सेवा आमच्या हातून स्वामी करून घेतील अशी आमची प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्या भक्तजन हो. आपला विनय पार्ले श्री स्वामी समर्थ मठ यांचा आज चंदेरी वर्ष आहे आणि या वर्षानिमित्त हा जो काही तो सोहळा आयोजित केला, अप्रतिम सोहळा भक्तजनांसाठी एक अगदी दिवाळीच म्हणता येईल. कारण सर्व संतांच्या पादुका गुरुदत्तांनी सगळं इथे आणलेले आहेत. एवढं लांब जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी हा योग पार्ले मठाने आणून दिलाय. पार्ले मठाचे सर्व भक्तजनांतर्फे मनापासून आभार. कारण हा योग आणणं आणि हा जे आपल्या जे चंदेरी वर्ष आहे यावेळी करणं अतिशय भक्तजनांसाठी एक सुंदर स्थळ आहे. आणि अगदी सगळे भक्तजन जे येत आहेत त्यांना अतिशय मोठा चांगला सोहळा आयोजित केला आहे. आपण सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि जे भक्त येतात त्यांचे पण या मठाचे सगळ्यांचं स्वागत. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. या पादुका दर्शन सोहळ्यात श्री दत्त गिरनार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री शंकर महाराज पुणे, श्रीपाद वल्लभ कुरवरपूर, गजानन महाराज शेगाव, बाळूमामा आदमापूर, निमकरोली बाबा कैचीधाम यांच्या पादुकांबरोबरच विशेष आकर्षण म्हणून सद्गुरू शंकर महाराजांचे वस्त्र आणि रामसेतू शिळेच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ. यंदा स्वामी समर्थ मठाचे 25वे वर्ष आहे, चंदेरी वर्ष आहे. या भक्तिमय याच्यामध्ये 7 संतांच्या पादुका एकाच ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यात रामशिळा जे दगड कसा तरंगतो आहे ते तुम्ही बघतच असाल. आणि सगळं आमच्या सेवेकरांनी मिळून ही पूर्ण अशी सेवा व्यवस्थित जोपासली आहे. भक्तगण व्यवस्थित दर्शन घेत आहेत. हा जो सोहळा आजचा आहे तो आपल्या पार्ल्याच्या मठातर्फे मठाला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे हा सोहळा आज आपण सगळ्या इतक्या आनंदामध्ये वगैरे साजरा करतोय. आणि इथे सगळ्यांच्या 7 पादुका एकत्र आलेल्या आहेत. असा हा दुग्ध शर्षरा योग फार कमी लाभतो आपल्याला. आणि याचा लाभ सगळे आपले सेवेकरी आणि सगळे लोक घेत आहेत. स्वामींचा पादुकांच्या दर्शनाचा अतिशय आनंद होतोय. हे खूप कंटक काकांमुळे मी इथे आले. मी गेलेले गोरेगावला आणि गोरेगाववरून रिटर्न आले, कारण त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे ऑप्शन नाहीये, तुला इथे यायला लागेल. त्याच्यामुळे मला हे फुल सिच्युएशन आणि दृश्य बघायला मिळालं. त्याच्यासाठी बोलवून घेतलं मला, त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि गौरीताईंचं पण खूप मनपूर्वक आभार की गौरीताई आणि कंठक गुरुजी मिळून म्हणजे इथे असं कोणाला असं परकीपणा वाटूच देत नाही. कोणीही ज्या पहिल्या दिवशी आलेल्या प्रत्येकाला हे आपलंच मंदिर वाटतं आणि सगळं म्हणजे इथे असं खूप म्हणजे आपलं घरच आहे असं वाटतं. विलेपार्ले स्वामी समर्थ मठाला 25 वर्ष झाली आहेत. स्वामींचा 25 वर्ष या पार्लेकरांना आशीर्वाद मिळाला आहे. आणि कंठक काका, गौरी काकी यांच्यामुळे आम्हाला आज स्वामींच्या पादुका, तसेच गजानन महाराजांचे पादुका, शंकर महाराजांचे पादुका आणि राम सेतूमध्ये असलेले शाळा यांचे दर्शन घेता आले. हे आमचे खरंच खूप मोठं भाग्य आहे. स्वामींची अशीच आमच्या सर्वांवरती जे भक्तजन आहेत त्यांच्यावरती त्यांची कृपा राहावी. मठामध्ये आलेले प्रत्येकाला कंटक काका चांगले मार्गदर्शन करतात. स्वामींचे अजून जवळ कसं येऊ शकतो, आपले त्यांच्यावरती कसे आशीर्वाद होऊ शकतात ह्याच्यासाठी मार्गदर्शन करतात. यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद काका. आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्यावरती, माझ्या परिवारावरती, सर्वांवरती राहावं. कंठक गुरुजींमुळे आम्हाला ह्या सोहळ्याचा लाभ घेता आला. स्वामी समर्थ मठ पार्ले मंदिरात आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त इथे महाराजांच्या पादुका, शंकर महाराजांच्या पादुका, गजानन महाराजांच्या पादुका आणि दत्त महाराजांच्या पादुका अशा म्हणजे खूप म्हणजे आम्ही आमचं सौभाग्य समजतो की खरंच की इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभाग घेता आला. पार्ल्यात जो काय सोहळा चालू आहे हा एकदम आम्हाला अलभ्य लाभ झालेला आहे. एवढ्या संतांच्या पादुका एका ठिकाणी आम्हाला दर्शन मिळालं याच्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत. तुमच्या सगळ्या सेवकांचे की जे तुम्ही आम्हाला हे करून दिलेलं आहे. सो असे नेहमी आम्हाला मिळावं दर्शन. लांब जाण्यापेक्षा एका ठिकाणी आलं तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आम्ही खूप ऑब्लाइज्ड आहोत. श्री स्वामी समर्थ. आज मला हा खूप अचानक योग आलाय आणि मी इथे राहतही नाही, मी परदेशात राहते, पण मला स्वामींनीच बोलावून घेतलंय असं मला वाटतंय त्यांचं दर्शन घ्यायला. आणि बाकीच्याही सगळ्या गुरूंच्या पादुका इथे आल्या आहेत, तर हा अभूतपूर्व असं मला वाटतं आज योग मला आलेला आहे. आणि खूप सगळं छान व्यवस्था आहे आणि प्रसन्न वाटतंय अतिशय. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या दुर्मिळ व पवित्र दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. हा सोहळा शांततेत, भक्तिभावात पार पाडावा यासाठी मठ प्रशासन, स्वयंसेवकांकडून उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.